नमस्कार, नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत। आधीचा व्हिडिओ मॅग्नस कॅव्हन रिसॉर्ट या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद। याच रिसॉर्ट पासून काही अंतरावर असलेल्या पर्यटन स्थळांना आम्ही भेट दिली होती। ते पर्यटन स्थळ कोणते आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। तसे ह्या रिसॉर्ट पासून 20 ते 25 किलोमीटरच्या आतमध्ये बरेच पर्यटन स्थळ आहेत, जसे की टेबल लँड, कमलगड, पांडवगड, रायेश्वर, पारसी पॉइंट, सिडनी पॉइंट, लक्ष्मी नारायण मंदिर, नाना फडणवीस वाडा व त्याच्या मागे असलेला मेंढवाली घाट आणि मुख्य आकर्षण असलेले म्हणजे वाईचा गणपती। ही सर्व पर्यटन स्थळे रिसॉर्ट पासून किती अंतरावर आहेत व तेथील आकर्षित करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवलेली आहे। आणि आमचा आजचा पहिलं ठिकाण होते रायेश्वर गडावरील शिव मंदिर। गुगल मॅपच्या साहाय्याने छोट्या छोट्या गावांमधून आम्ही रायेश्वर पठाराच्या पायथ्यापाशी येऊन पोहोचलो। गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला हिरवेगार माळरान पसरलेले असून त्यावर फुललेली पिवळ्या रंगाची रानफुले खूप खुलून दिसत होती। सर्व डोंगर रांगा आणि माळरान अतिशय आकर्षित व सुंदर वाटत होते। असाच निसर्गाचा आनंद घेत आम्ही गडाच्या पायथ्यापाशी पोहोचलो। पायथ्यापाशी असलेल्या मोकळ्या जागेतच आम्ही गाडी पार्क करून गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली। थोडा वेळ पायवाटेने पुढे चालत गेले की दगडी पायऱ्या चालू होतात। या पायऱ्या डोंगराच्या किनाऱ्यावर असून छोट्या पण होत्या। मधी मधी शिड्यांच्या बाजूला लोखंडी रेलिंग होते, ज्याच्या मदतीने आपण वरती चढू शकत होते, परंतु काही ठिकाणी ते रेलिंग सुद्धा तुटलेले होते। दगडी पायऱ्यांनंतर शेवटचे 15 ते 20 पायऱ्या मात्र पूर्ण लोखंडी शिडीने बनवलेले असून चढण्यासाठी जाग्यावर वरती होते, परंतु ह्या शिड्या चढल्यानंतर पुढे संपूर्ण माळरान होते। पुढे थोडा वेळ चालत आल्यावर एका ठिकाणी बोर्ड लावलेला होता, ज्यावर रायेश्वराच्या भोवती असलेले गड व धरणांची माहिती लिहिलेली होती। आता आपण पोहोचलो आहोत गोमुख तळ्यापाशी। गोमुखातून पडणाऱ्या पाण्यामुळे इथे पाण्याचा साठा होतो, त्याला गोमुख तळे म्हणून संबोधले जाते। तिथून पुढे चालत गेले की गडावरील मुख्य आकर्षण असलेले ठिकाण म्हणजे हे रायेश्वर शिव मंदिर। या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यासह 1645 मध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती। त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे उगमस्थान म्हणून रायेश्वराला विशेष महत्त्व आहे। मंदिरापुढे शिव स्मारकासमोर रायरीला जाणारा मार्ग व पांडवलेणी असा फलक लावलेला होता। थोडा वेळ पुढे चालत गेल्यावर हिरव्यागार माळरानावर फुललेली गुलाबी रंगाची फुलं खूप उठून दिसत होती, पण तिथे खूप दलदल पण झाली होती आणि साप पण दिसल्यामुळे आम्ही तिथून परतीचा मार्ग निवडला। तसे हे रायेश्वर पठार 7 रंगाच्या मातीसाठी व पावसाळ्याच्या शेवटी फुलणाऱ्या रंगीबिरंगी रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासाठी पण पर्यटन या ठिकाणी गर्दी करतात। ट्रेकिंग व कॅम्पिंग पण इथे उपलब्ध करून दिली जाते। व्हिडिओमध्ये आधी जो माहिती फलक दाखवलेला आहे त्यावर कॅम्पिंग व ट्रेकिंग अरेंज करणाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेले आहे, तसे ते नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ठेवलेले आहे। या रायेश्वर गडावर येताना तुम्ही पाण्याची बाटली व थोडे खाण्याचे सामान सोबत ठेवले तर बरं होईल। गडाच्या पायथ्यापाशी व वरून चढून गेल्यावर मंदिरापर्यंत कुठल्याही प्रकारचे दुकान व हॉटेल नाही। मंदिराच्या वरच्या बाजूला 10 ते 15 घरं आहेत, त्यामुळे मंदिरापाशी ताक, चहा व मॅगी अशा गोष्टी मिळतात। रायेश्वर गडावरून निरोप घेत सुंदर अशा व्ह्यू नंतर आम्ही येऊन पोहोचलो रिसॉर्ट पासून जवळ असलेले लक्ष्मी नरसिंह मंदिर। तिथेच एक पुरातन दगडातले शिव मंदिर आहे। मंदिरासमोर नंदी मंडप आहे, अगदी आकर्षित करणारे। 2 फूट खोल कमळाच्या आकाराच्या तलावात
दगडी छताखाली दगडात कोरलेल्या नंदीची रचना एका कासवाच्या पाठीवर उभी आहे. ही वास्तू बघण्यासाठी खूप आकर्षित वाटते. त्याच मंदिरापुढे असलेले नरसिंह व लक्ष्मी मंदिरात दर्शन करून आम्ही त्या मंदिराचा निरोप घेतला. त्यानंतर आमचे पुढचे ठिकाण होते वाईपासून 3 किलोमीटरवर असलेले नाना फडणवीस वाडा मेनवली. वाड्यापुढे असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून 20 रुपये पार्किंग शुल्क देऊन आम्ही मुख्य दरवाज्यातून आत गेलो. वाडा पाहण्यासाठी मोठ्यांसाठी 70 रुपये व लहानांसाठी 30 रुपये असे प्रवेश फी देऊन आम्ही वाडा पाहण्यासाठी सुरुवात केली. सर्वात प्रथम आपल्याला गणेश चौक लागतो. या चौकात गणेशाची मूर्ती आहे म्हणून याला गणेश चौक बोलले जाते. तिथून पुढे गेले की डाव्या बाजूला स्त्रियांसाठी खेळण्यासाठी व सण साजरी करण्यासाठी एक चौक व देवघर आहे. त्यामुळे या चौकाला हळदी कुंकू चौक असे नाव देण्यात आलेले आहे. वाड्यामधील प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती फलक व त्या जागी कोणती गोष्ट आहे याचे फलक लावलेले आहेत. तसा हा वाडा 18व्या शतकातील मराठा राजकारणातील आणि पेशवे माधवराव दुसरे यांचे राजे नाना फडणवीस यांनी बांधलेला आहे. तसा वाडा खूप भव्य होता. वाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे वाडा बराचसा बंद सुद्धा होता. तरी सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी वाडा पाहता आला. 18व्या शतकातील हा वाडा खरंच खूप छान वाटत होता. सर्व भिंती पण भक्कम होत्या, कुठे पण पडझड झालेली नव्हती. आता आम्ही येऊन पोचलो आहोत प्रवेशद्वारापाशी असलेल्या नगारखान्यात व बुरुज नंबर 1 मध्ये, जिथून शत्रूवर लक्ष ठेवले जात असे. संपूर्ण वाडा पाहून झाल्यानंतर वाड्याच्या मागच्या बाजूला असलेला मेनवली घाट पाहण्यासाठी आम्ही वाड्याच्या बाहेर आलो. पार्किंग पासून उजव्या बाजूला एक रस्ता गावातून घाटाच्या दिशेने जात होता. हा घाट वाड्याच्या मागच्याच बाजूला आहे, परंतु वाड्यामध्ये बरेच ठिकाणी काम चालू असल्यामुळे वाड्यातून घाटावर येणारा रस्ता बंद होता. पूर्वीच्या काळी ह्या घाटाचा उपयोग घोड्यांना पाणी पाजण्यासाठी व राजाचे नोकरचाकर स्वकामांसाठी करत असे. त्याचबरोबर या घाटाच्या बाजूला विष्णू व मेनेश्वराचे शिव मंदिर आहे. दोन्ही मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून या घाटाला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. हा मेनवली घाट नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतो आणि वाडाही खूप भव्य आणि सुंदर असल्यामुळे बऱ्याचशा मराठी व हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण इथे झालेले आहे. त्यामुळे हे गाव त्यासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.